अक्कलकोटची पवित्र वाळू, जिथे प्रत्येक कणातून स्वामी समर्थांची शक्ती बोलते. तिथे एक गरीब जीव रोज आशेचा दिवा घेऊन येत असे. डोळ्यांत पाणी, मनात वेदना आणि ओठांवर एकच प्रश्न, स्वामी, माझं नशीब कधी उजळेल? स्वामी समर्थ, ते निर्विकार पण कृपेने भरलेले नेत्र, फक्त म्हणायचे, चालू दे रे, पुढे जा. पण एक दिवस त्या माणसाच्या मनातली वेदना ओसंडून वाहू लागली. तो स्वामींच्या चरणी कोसळला. स्वामी, मार्ग दाखवा, मी थकलोय, हरलोय. आता सांगा, काय करू? अचानक भवनात्मक शांतता पसरली. समोर स्वामी समर्थ उभे, तेजाने झळकत. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू चालत राहा रे. अडचण म्हणजे संपणं नाही, ती परीक्षा असते. थांबलास तर अंधार वाढतो, पुढे गेलास की प्रकाश येतो. त्या शब्दात अशी ताकद, जणू स्वामींनी त्याच्या आयुष्यात नवजीवन ओतलं. तो माणूस उठला, निश्चयाने भरलेला, प्रयत्न करू लागला, जिद्दीने, श्रद्धेने. आणि थोड्याच दिवसात त्याचं आयुष्य पालटलं. अडचणी मागे पडल्या आणि यश दार थोठावू लागलं. तो पुन्हा स्वामींच्या चरणी आला. स्वामी, तुमच्या कृपेने माझं जगणं बदललं. स्वामी पुन्हा हसले, तेच गूढ दैवी हास्य. मी काही केलं नाही रे, तूच पुढे चालत राहिलास. हीच खरी शक्ती आहे, श्रद्धा आणि प्रयत्नांची. शिकवण: जीवन कठीण असेल, मार्ग अंधारलेला असेल, तरी एक पाऊल पुढे टाकत राहा. कारण स्वामी समर्थांचा संदेश एकच, चालू दे, पुढे जा. जय स्वामी समर्थ.